हिवाळा स्पेशल रेसिपी आहे। मार्केटमध्ये भरपूर सारे मटार आलेले आहेत। आज आपण हॉटेलपेक्षा देखील भारी चवीचे आणि फक्त सुगंधानेच खावेसे वाटणारे आलू मटार पुलाव बनवणार आहोत। सुगंधित, चटपटीत आणि चमचमीत आलू मटार पुलावची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। नमस्कार, मी प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आलू मटार पुलाव बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। यानंतर आपल्याला 2 वाटी मटार देखील घ्यायचे आहे। तांदूळ आणि हिरवे वाटाणे आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायचे आहे। इथे मी 1 टीस्पून धणे घेतलेले आहेत आणि 1 टीस्पून बडीशेपची पावडर घेतलेली आहे। धणे आणि बडीशेप आपल्याला भाजून न घेताच जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे। इथे मी 1 वाटी उभा चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो देखील मी उभा चिरून घेतलेला आहे। यानंतर इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाल्यांमध्ये 1 टीस्पून आपल्याला जिरं घ्यायचं आहे, 2 इंच दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्ते, 3-4 हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत, 6 ते 7 काळी मिरी, 4 ते 5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 1 स्टारफूल घ्यायचा आहे, 1 जावित्री घ्यायची आहे, 3-4 तिखटाची हिरवी मिरची घेतलेली आहे। पुलाव बनवण्यासाठी इथे मी गॅसवर भांडे ठेवलेले आहे। गॅसची फ्लेम आपण मध्यम आचेवर ठेवून 2 ते 3 पळी भरून तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे। तेल व्यवस्थित गरम झालेले आहे। आता यामध्ये आपण घेतलेले सर्व खडे मसाले घालणार आहोत। खडे मसाले घालताना आपल्याला तेल हलके गरम करून घ्यायचे आहेत। कडकडीत गरम तेलामध्ये खडे मसाले घातले तर खडे मसाले करपून पदार्थाची चव बिघडू शकते। आता इथे मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। आता हे सर्व खडे मसाले आपल्याला 1 मिनिटासाठी तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे। इथे मी खडे मसाले परतून झाल्यानंतर आपण 1 वाटी जो उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि छान मऊसूत होईस्तोवर परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिट आपण कांदा छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे। तुम्ही आता बघू शकता कांद्याचा रंग छान बदललेला आहे। गुलाबी रंग आल्यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे। 1 टेबलस्पून इतकी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची आहे आणि छान हे सर्व जिन्नस आपल्याला परतून घ्यायचे आहे। हे बघा, आपण 2 ते 3 मिनिटं सतत कांदा आलं लसूणची पेस्ट परतून घेतली आहे। याचा रंग छान बदललेला आहे। आता यावेळेस आपल्याला अर्धा वाटी दही घालायची आहे। दही घालताना आपण गॅसची फ्लेम पुन्हा एकदा कमी करणार आहोत आणि दही छान आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत। 1 मिनिट दही व्यवस्थित मी परतून घेतल्यानंतर आता यामध्ये धणे आणि बडीशेपची जी पावडर आहे ती घालत आहे। सोबतच 1 टीस्पून इतका मी गरम मसाला देखील घातलेला आहे। पावडर मसाले घातल्यानंतर या ग्रेव्हीला छान असे तेल सुटले पाहिजे तोपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटे ग्रेव्ही परतून घेतल्यानंतर 2 वाटी भरून यामध्ये मी मटार घातलेले आहेत। आता हे मटार आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। मटार देखील या ग्रेव्हीमध्ये मी छान परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। इथे 1 मोठा टोमॅटो मी उभा चिरून घेतलेला आहे। टोमॅटो शक्यतो जाडसरच चिरून घ्यायचा आहे म्हणजे पुलावमध्ये हे दिसायला छान दिसते। टोमॅटो घातल्यानंतर देखील आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकदा परतून घेतले आहे। आता यामध्ये 2 बटाटे चौकोनी मोठ्या आकारामध्ये मी कापून घेतलेले आहे। बटाटे देखील आपल्याला थोडे मोठ्या आकारामध्येच कापून घ्यायचे आहे। आता या सर्व भाज्यांना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे। आता या स्टेजला भांड्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी करून भाज्या फक्त 5 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ शकता। इथे मी आता यामध्ये तांदूळ घातलेले आहेत। आपण 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वाडा कोलम देखील घेऊ शकता। तांदूळ घातल्यानंतर त्या सर्व भाज्या आणि तांदूळ आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण तांदूळ आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे। भाज्या आणि तांदूळ व्यवस्थित शिजण्यासाठी यामध्ये मी 3 वाटी गरम पाणी घालत आहे। गरम पाणी यामध्ये घातल्यामुळे तांदूळ आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या जाणार आहेत। आता पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि एक छान उकळी येऊ द्यायची आहे।
हे बघा, पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे. भांड्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर भात शिजवून घ्यायचा आहे. 17 ते 18 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला भांड्यावरचं झाकण काढून पुलाव एकदा चेक करून घ्यायचा आहे. यामधल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला शिजल्या आहेत की नाही हे चेक करून घ्यायचं आहे. भात थोडा कच्चा राहिला आहे असं वाटत असेल तर गरम पाण्याचा हबका यावर मारून आणखी थोडा वेळ हा पुलाव तुम्ही शिजवू शकता. इथे आपण तयार केलेला पुलाव अगदी व्यवस्थित शिजला गेला आहे आणि सर्व भाज्या देखील आपल्या अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. यामधला बटाटा देखील छान शिजला आहे. टोमॅटो तुम्ही बघू शकता छान मऊसूत झालेला आहे. भात देखील छान शिजला गेलेला आहे. हे बघा, व्यवस्थित आपल्या इथे भात शिजलेला आहे. मटार पुलावचा सुवास पूर्ण घरभर दरवळू लागलेला आहे आणि हा पुलाव दिसायला देखील अगदी हॉटेल स्टाईल दिसत आहे. हा पुलाव लगेचच खायला न घेता यावर आपल्याला तूप घालायचं आहे. इथे 2 चमचे मी साजूक तूप घालत आहे आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावर घालणार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला भांड्यावर झाकण ठेवून जवळजवळ 8 मिनिटं तरी हे भात सेट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण हा सर्व करणार आहोत. 8 मिनिटानंतर मी भांड्यावरचं झाकण काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता पुलाव खूप अप्रतिम दिसत आहे. हॉटेलपेक्षा भन्नाट चवीचा आपला हा पुलाव झालेला आहे आणि खूप सुगंधित असा हा पुलाव आहे. अगदी हलक्या हाताने हा पुलाव मी थोडा मोकळा करून घेत आहे. नेहमी तेच खाऊन कंटाळा आला असेल किंवा पाहुण्यांसाठी तुम्ही हा मस्त असा सुवासिक आलू मटार पुलाव घरी बनवून त्यांना देऊ शकता. म्हणजे पाहुणे देखील खूप खुश होतील आणि घरचे देखील खूप खुश होतील. आता गरमागरम हा पुलाव मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. माझ्याकडे थोडा तळलेला कांदा आहे, तो देखील या पुलाववर मी घालणार आहे. म्हणजे पुलाव दिसायला आणखी छान दिसेल. तळलेला कांदा यावर घालणं अगदी ऑप्शनल आहे, सजावटीचा भाग आहे. दिसायला पुलाव छान दिसावा म्हणून मी त्या यावर घालत आहे आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील यावर घालत आहे. आशा करते माझी आजची ही आलू मटार पुलावची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये आपण आलू मटार पुलाव कशा पद्धतीने बनवला आहे ते या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा. नमस्कार.